नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. 17 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ. युवा नेते राजेंद्र सिंह यादव यांनी या मंडळाची केली प्रशंसा. कराड शहरासह तालुक्यामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यामध्ये अखिल भारतीय वडार समाज गणेश मंडळ वडार नाका कराड यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबविण्याचे काम केले आहे. मंडळाचे अध्यक्ष दशरथ धोत्रे यांनी आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रत्येक सणामध्ये उत्सवामध्ये समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. गेली 17 वर्षे झाले हे मंडळ कराड शहरामध्ये कार्यरत असून या मंडळाचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे कराड नगरीचे युवा नेते राजेंद्र सिंह यादव यांनी यावेळी प्रशंसा केली. आज हनुमान जयंती निमित्त युवा नेते राजेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते श्री हनुमान यांच्या मूर्तीचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आज हनुमान जयंती निमित्त अखिल भारतीय वडार समाज गणेश मंडळाच्या वतीने बनवण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यावेळी जात पात धर्म असा भेदभाव न करता सर्व धर्मीय भाविकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला. पाहुयात युवा नेते राजेंद्र सिंह यादव यावेळी काय म्हणाले ते. या ठिकाणी मी वडार महाराष्ट्राचा व अखिल भारतीय वडार समाज गणेश मंडळाच्या वतीनं गेली 2008 सालापासून या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्तानं अनेक वर्षापासून 2008 सालापासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. आज सालाबादप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. गेली अनेक वर्ष मी वडार महाराष्ट्राचा संघटना असेल किंवा अखिल भारतीय वडार समाज गणेश मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं. समाजासाठी आज अतिशय चांगले पद्धतीनं काम करणारी संघटना किंवा हे गणेश मंडळ असं या ठिकाणी पाहिलं जातं. आज या महाप्रसादाच्या आयोजनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आज या संघटना असेल, गणेश मंडळ असेल, येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्या हातून अशीच या समाजाची चांगल्या पद्धतीने सेवा घडावी, चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातून उपक्रम व्हावेत अशा ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. आम्हाला बोलवण्यासाठी सन्मान केला त्याबद्दल संयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो. थांबतो.